गुड मॉर्निंग अभ्यासक मित्रमैत्रिणींनो, सगळ्यांचं स्वागत आहे एमपीएससी लक्ष या यूट्यूब चॅनलवरती. आज 8 ऑक्टोबर 2020 आणि तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे आजच्या महत्त्वाच्या चालू घडामोडी, ज्या आपण विविध वृत्तपत्र, PIB आणि तसंच वेगवेगळ्या वेबसाईटवरनं कलेक्ट केलेल्या आहेत, ज्या आपल्या सर्व स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त असू शकतात. याच्यामध्ये आपण डिटेल न्यूज तसंच MCQच्या माध्यमातून चालू घडामोडी ज्या आहेत त्या कव्हर करणार आहोत. तुम्ही आपल्या चॅनलला आतापर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. सोबत खाली जो बेल शेप आयकॉन आहे तो बेल शेप आयकॉन सुद्धा क्लिक करा, म्हणजे येणाऱ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन्स हे तुम्हाला सगळे वेळेवर मिळत जातील. तसंच या व्हिडिओच्या ज्या नोट्स आहेत त्या तुम्हाला PDF फाईल जे आहेत त्या आपल्या टेलिग्राम चॅनलवरती मिळतील. आपलं टेलिग्राम चॅनल जे आहे ते म्हणजे MPSC LAKSHY लक्ष किंवा डॉक्टर प्रीती राऊत या कुठल्याही टेलिग्राम चॅनलला तुम्ही जॉईन करू शकता. या टेलिग्राम चॅनलवरती वेगवेगळ्या लिंक्स, नोट्स आणि सर्व काही जे आहे ते महत्वाचे प्रश्नोत्तरे वगैरे जे आहे ते तुम्हाला आम्ही अवेलेबल करून देतो. याच्या लिंक ज्या आहेत त्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या आहेत. तसंच तुम्ही आम्हाला अनअकॅडमीवरती सुद्धा फॉलो करू शकता. आमची टीम जी आहे तुम्हाला अनअकॅडमी या देशातील सगळ्यात मोठ्या लर्निंग प्लॅटफॉर्मवरती सुद्धा मार्गदर्शन करतोय, ज्याच्या माध्यमातून तुम्ही सर्व विषय जे ते कव्हर करू शकता. तिथे फ्री आणि प्लस कोर्सेसला सुद्धा तुम्हाला जॉईन करता येईल. जर तुम्हाला अनअकॅडमीचे प्लस कोर्सेस जॉईन करायचे असतील तर आपल्या चॅनलच्या विद्यार्थ्यांसाठी लक्ष MPSC किंवा प्रीती लाईव्ह हा रेफरल कोड वापरून 10% सवलत तुम्ही त्याच्याबद्दल त्या प्लस कोर्सेसमध्ये घेऊ शकता. तुम्हाला याच्याबद्दल काही चौकशी करायची असेल, काही प्रश्न असतील तर तुम्ही खाली जो नंबर फ्लॅश करतोय किंवा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टेलिफोन क्रमांक दिलेला आहे तिथे व्हॉट्सअप करून चौकशी जी आहे ती करू शकता. तर बातम्यांना सुरुवात करूया. आजची लोकसत्ताची जी हेडलाईन आहे, लोकसत्ताच्या हेडलाईन मध्ये म्हणण्यात आलंय की रुग्णसंख्येतील घट जी आहे ती आभासी आहे. रुग्णसंख्येमध्ये घट दिसते कोविड-19च्या, परंतु ही जी घट आहे इट इज व्हर्च्युअल. म्हणजे म्हणणं काय की ज्या चाचण्या आहेत या चाचण्या कमी होत चालल्या, पण चाचण्यांमध्ये बाधितांचं प्रमाण 20% जे आहे ते आढळून आलेलं आहे. राज्यात रुग्णवाढ जी आहे ती उतरणीला लागलं असल्याचं काही आकडेवारीमध्ये सांगण्यात आलंय, पण जवळपास तुम्ही बघाल तर जवळपास सारखीच आकडेवारी जी आहे याच्यामध्ये दिसते आहे. यासाठी जी टेस्ट केली जाते RT-PCR, या RT-PCR चाचणीऐवजी रुग्ण जे आहेत ते CT स्कॅन, एक्सरे यासारख्या चाचण्यांमधून करोना निदान करण्याकडे रुग्णांचा कल वाढतोय. त्यामुळे रुग्णांची संख्या जी आहे ती कमी झाल्याचं आढळून येत आहे. देशभरामध्ये आता 67 लाखांच्या पेक्षा जास्त रुग्ण जे आहेत हे कोरोनाचे रुग्ण आढळले आहेत. 24 तासामध्ये 72,000 रुग्ण एकाच दिवसामध्ये, म्हणजे बघा 24 तासामध्ये 72,000 पेक्षा जास्त रुग्ण कोरोना बाधित जे आहेत ते आढळले. तर एक पीक वरती सध्या आपण आहोत. भरपूर जास्त प्रमाणामध्ये पेशंट जे आढळत आहेत. पहिल्या आठवड्यामध्ये, ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यामध्ये रुग्णांची संख्या 27% घटलेली आहे. मात्र त्याच्या मागचं एक कारण अजून असं सांगितलं जात आहे की रोजच्या चाचण्यांमध्ये घट झाली असल्याची नोंद सुद्धा याच्यामध्ये झालेली आहे. तर हे आभासी असल्याचं सांगण्यात आलेलं आहे. आता सध्या नोबेल पुरस्कार जे आहे, या नोबेल पुरस्कारांची चर्चा चालू आहे. भौतिकशास्त्र, मेडिसिन आणि रसायनशास्त्रामधला हे 3 नोबेल पुरस्कार डिक्लेअर झाले. आजच्या आपल्या प्रश्नांमध्ये त्याच्याबद्दल सुद्धा प्रश्न आणि माहिती येईलच. पहिला जो आहे तो भौतिक क्षेत्रामध्ये 2020 चा नोबेल पुरस्कार रॉजर पेनरोज, रेहनगार्ड गेंजल आणि अँड्रिया घेज या तिघांनाही जो आहे हा पुरस्कार देण्यात आलेला आहे. या रकमेच्या 50% रक्कम जी आहे ती रॉजर पेनरोज, बाकी दोघांना जी आहे ती 25% रक्कम जी आहे ती दिली जाणार आहे. तर ऑल ऑफ द अबोव या प्रश्नाचं उत्तर येणार आहे ऑल ऑफ द अबोव. यांचं जे संशोधन आहे खगोलशास्त्रामधलं ब्लॅक होलच्या संदर्भातील जे संशोधन आहे, या संशोधनासाठी यांना द रॉयल स्वीडिश अकॅडमी ऑफ सायन्सेसच्या माध्यमातून हा फिजिक्स मधला नोबेल पुरस्कार 2020 चा नोबेल पुरस्कार जो आहे तो देण्यात आलेला आहे. रॉजर पेनरेज, रेनहार्ड गेंजल आणि अँड्रिया घेज या तिघांना मिळून जो आहे विभागून हा फिजिक्स मधला नोबेल पुरस्कार देण्यात आलेला आहे. तर काल जे आहे केमिस्ट्री मधले
नोबेल पुरस्कार जाहीर करण्यात आले आणि एक महत्वाची बाब म्हणजे पहिल्यांदाच 2 महिला ज्या आहे या पुरस्काराच्या मानकरी ठरल्या आहेत. जनुकीय कात्रीचं जे तंत्रज्ञान आहे याला रसायनशास्त्राचं नोबेल जे आहे ते देण्यात आलेलं आहे. जनुकीय म्हणजे जेनेटिक एडिटिंग साठी आहे, जनुकीय संपादनासाठी वापरण्यात येणाऱ्या रेणवीय कात्र्यांच्या संशोधनाला यंदा जे आहे ते रसायनशास्त्राचं नोबेल पारितोषिक जे आहे जाहीर करण्यात आलंय. या संशोधनामुळे रोगकारक जनुक काढून अनेक अनुवंशिक आजार तसंच कर्करोग सुद्धा बरा करता येण्याची शक्यता आहे आणि यासाठी एमॅन्युअल शॅपेटी आणि जेनिफर डाउंडा या दोघींना हा पुरस्कार देण्यात आलेला आहे. तर पहिलीच अशी वेळ आहे की महिलांना याच्यामध्ये जे 2 महिलांना एकाच वेळी या प्रकारचा पुरस्कार देण्यात आलेला आहे. या नोबेल पुरस्कारामध्ये फ्रान्सच्या एमॅन्युअल शॅपेंटी आणि अमेरिकेच्या जेनिफर डाउंडा यांना विभागून देण्यात येणार आहे. सदोष जनुक काढून टाकण्यासाठी क्रिस्पर किंवा कॅस9 हे तंत्रज्ञान त्यांनी शोधून काढलं. आता सध्या जी आहे ही पद्धत वनस्पती आणि सूक्ष्मजीवांवरील घातक किंवा सदोष जनुक काढून टाकण्यासाठी वापरता येते. हे रेणवीय कात्र्यांचं हे जनुकीय साधन विशेष परिणामकारक असल्याचं रसायनशास्त्राच्या नोबेल समितीचं म्हणणं होतं. अजून जे आहे याच्यामध्ये मानवावरती जे आहे मानवावरती प्रयोग पूर्णपणे झालेले नाहीत, पण हे जे तंत्रज्ञान आहे माणसासाठी सुद्धा उपयोगी ठरू शकतं असं या नोबेल समितीचं म्हणणं पडलं आणि यांना जे आहे हा पुरस्कार या वर्षीचा जो आहे तो देण्यात आलेला आहे. इमॅन्युअल शॅपेंटी आणि जेनिफर डाउंडा या दोघींना रसायनशास्त्राचा पुरस्कार मिळाला आहे. ज्यावेळी सगळे 6चे 6ही पुरस्कार जेव्हा डिक्लेअर होतील, हे 6 पुरस्कार डिक्लेअर झाल्यानंतर याच्याबद्दल सगळा एक डिटेल व्हिडिओ जो आहे तो तुमच्यासाठी मी घेऊन येईल. तर त्या व्हिडिओला सुद्धा जे आहे ते तुम्ही त्याचं जे नोटिफिकेशन येईलच पुढे. डीआरडीओने नुकतंच कुठल्या जागेवरून स्मार्ट टॉर्पिडो सिस्टीमचं परीक्षण केलं. तर ओडिसाच्या बालासोर मधून जे आहे स्मार्ट टॉर्पिडो परीक्षण, स्मार्ट म्हणजे सुपरसोनिक मिसाईल असिस्टेड रिलीज ऑफ टॉर्पिडो. तर हे टॉर्पिडो जे आहे हे ओडिसाच्या किनारपट्टीवरून जे आहे ते लॉन्च करण्यात आलंय आणि याचं टेस्टिंग जे आहे ते DRDO डिफेन्स रिसर्च डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशन यांच्या माध्यमातून करण्यात आलेलं आहे. तर भारत जो आहे हा संरक्षण क्षेत्रामध्ये बऱ्याचशा चाचण्या केल्या जातात. त्याच्यामध्ये स्मार्ट टॉर्पिडो अशा प्रकारचं परीक्षण जे आहे ते भारताने केलेलं आहे. नुकतंच कुठल्या देशाने अंतरिक्षामध्ये ऍस्ट्रॉइड मायनिंग रोबोट पाठवण्याची घोषणा केली आहे. तर चीनने जे काय घोषणा केली आहे, ऍस्ट्रॉइड मायनिंग रोबोट म्हणजे पुढच्या महिन्यामध्ये जो आहे नोव्हेंबर महिन्यामध्ये जो आहे हा रोबोट जो आहे हा लघुग्रहांवरती किंवा ऍस्ट्रॉइड ज्याला आपण म्हणतो या ऍस्ट्रॉइड वरती मायनिंग खोदकाम करण्यासाठी जे आहे ही रोबोट जो आहे तो पाठवण्यात येणार आहे, जेणेकरून त्या लघुग्रहांवरती काय आहे, कशा प्रकारचं तिथलं कंपोजिशन आहे हे समजण्यासाठी याची मदत मिळणार आहे. चीन तसे आपण बघतोय की चीन जे आहे ते बरीच प्रगती अंतरिक्ष क्षेत्रामध्ये करतोय, वेगवेगळे एक्स्ट्राऑर्डिनरी प्रयोग जे आहे तो चीन करतोय. तर आता नवीन प्रयोग जो करणार आहे तो म्हणजे ऍस्ट्रॉइड मायनिंग रोबोटचा. MPSC ने काही घोषणा काल केल्या, बरचसा वादंग चालू आहे की येत्या 11 ऑक्टोबरला परीक्षा होणार की नाही होणार. मराठा आरक्षणामुळे जो हा मुद्दा चिघळलेला आहे. संभाजीराजे भोसले यांनी तर असं म्हटलं होतं की परीक्षा होऊ देणार नाही, पण आयोगाचं एक प्रेस रिलीज होतं. आयोगाच्या प्रेस रिलीज मध्ये म्हटलंय की परीक्षा कंडक्ट करणार आणि जे काही नियमाप्रमाणे आरक्षण असेल त्याच्यानंतर त्या आरक्षणाप्रमाणे भरती किंवा नियुक्ती जी आहे ती केली जाणार आहे. म्हणजे या 11 ऑक्टोबरला जी आहे ती परीक्षा होणारच आहे. आणि याच्यामध्ये MPSC ने अजून एक सांगितलंय की विद्यार्थ्यांना त्यांच्या ज्या उत्तरपत्रिका आहे या उत्तरपत्रिकेची स्कॅन प्रत रिझल्ट लागल्यानंतर जे आहे तुमच्या प्रोफाईल मध्ये मिळणार आहे. म्हणजे जे काही तुम्ही उत्तरं दिले होते ती उत्तरं कधीपासून कितपत बरोबर आहेत, काय आहेत हे तुम्हाला चेक करता येणार आहे. तसे आता जर आपण बघितलं तर एक कार्बन कॉपी जी आहे ती आन्सरची कार्बन कॉपी मिळते, म्हणजे आन्सर की आल्यानंतर तुम्ही ती टॅली करू शकता. पण रिझल्ट लागल्यानंतर सुद्धा तुमचा रिझल्ट काय आहे, कट ऑफ काय आहे, किती मार्क्स तुम्हाला मिळाले याची स्कॅन कॉपी सुद्धा जे
ती आयोग जे आहे ती प्रोव्हाइड करणार आहे. याबद्दलचा निर्णय जो आहे तो MPSC कडून घेण्यात आलेला आहे. पूर्ण प्रकारे सौर ऊर्जेपासून संचालित एअरपोर्ट ऑथॉरिटी ऑफ इंडिया याचा पहिला विमानतळ जे आहे ते कोठे बनलेलं आहे, पहिलं विमानतळ. तर पुद्दुचेरीचं जे विमानतळ आहे, पुद्दुचेरी विमानतळ हे संपूर्णपणे एअरपोर्ट ऑथॉरिटी ऑफ इंडियाचं जे विमानतळ आहे सौर ऊर्जेच्या द्वारे जे आहे ते संचालित केलं जाणार आहे. तर अशा प्रकारचे जे विमानतळ असतात या विमानतळांना ग्रीन एअरपोर्ट असं म्हटलं जातं. तर एअरपोर्ट ऑथॉरिटी ऑफ इंडियाच्या अंतर्गत असलेलं पुद्दुचेरी एअरपोर्ट हे आता 2 ऑक्टोबरला याचं उद्घाटन करण्यात आलंय, जे की पूर्णपणे सौर ऊर्जेपासून संचालित असणार आहे. पुढली बातमी, भारत इतिहास संशोधक मंडळाचे अध्यक्ष श्री मा भावे यांचं निधन झालंय. तर 79 वर्षीय श्री कृष्ण माधव भावे हे भारतीय इतिहास संशोधक मंडळाचे अध्यक्ष होते आणि बऱ्याच क्षेत्रामध्ये जे आहे त्यांनी संशोधन, इतिहासामधलं संशोधनाचं कार्य जे त्यांनी केलं होतं. गरवारे वाणिज्य विद्यापीठामध्ये ते प्राचार्य होते आणि गणित आणि तत्वज्ञान या विषयांमध्ये त्यांनी डॉक्टरेट मिळवलं होतं आणि इतिहासाचं संशोधन त्यांचा एक आवडीचा विषय होता. बरेचसे शोध निबंध आणि राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पत्रिकांमध्ये त्यांनी शोध काम जे आहे ते केलं होतं. तर श्री मा भावे यांचं निधन जे आहे झालं. चिकित्सा किंवा मेडिसिनच्या क्षेत्रामधला 2020 चा नोबेल पुरस्कार हा हॉर्वे ऑल्टर, चार्ल एम राईस आणि मायकल ह्युटन या तिघांना देण्यात आले आहे. आता याच्या मागचं कारण काय, तर हेपॅटायटिस सी या विषाणूंच्या या विषाणूंवरती, हेपॅटायटिस सी रोग होणाऱ्या विषाणूंवरती औषधोपचार शोधून काढल्यामुळे या तिघांना हा पुरस्कार देण्यात आलेला आहे. आता जो नोबेल पुरस्कार असतो, हॉर्वे ऑल्टर, चार्ल्स एम राईस आणि मायकल ह्युटन या तिघांना मेडिसिन क्षेत्रामधला हा मिळालेला आहे. आणि एक अजून जे आहे ते महत्वाचं म्हणजे मेडिसिन क्षेत्रामधले जे एक व्यक्तिमत्व आहे, सर्वात वयोवृद्ध मेडिसिन क्षेत्रामधले मिळालेला जो नोबेल आहे त्यांचं नुकतंच निधन झालंय. तर त्यांचं नाव काय ते तुम्ही कमेंट बॉक्स मध्ये लिहा. ज्यांचं आता नुकतंच निधन झालंय तर त्यांचं नाव काय. या व्हिडिओच्या शेवटी त्यांच्याबद्दल आपण माहिती घेऊयातच, पण मीनवाईल तुम्ही जे आहे त्यांचं नाव जे आहे ते कमेंट बॉक्स मध्ये लिहा. तर यावर्षी सगळ्यांना माहित असेल की नोबेल पुरस्काराची राशी जी आहे ती वाढवली आहे, $11 लाख झाली आहे, जी की पहिले $10 लाख होती. 90 लाख स्वीडिश क्रोनर जी अमाऊंट होती ती याविषयी आता 1 कोटी स्वीडिश क्रोनर जी आहे ती करण्यात आलेली आहे. अमेरिकेमध्ये जे आहे भारतीय तंत्रज्ञानाला दिले जाणार किंवा त्यांच्यामध्ये प्रसिद्ध असलेला H1B विजा जे आहे, या H1B विजावरती अजून कडक निर्बंध जे आहे ते अमेरिकेने लादलेले आहेत. आता येत्या 4 आठवड्यामध्ये अमेरिकेमध्ये निवडणुका आहेत. त्याच्या पार्श्वभूमीवर किंवा त्याच्या पहिले जो आहे अशा प्रकारचा कठोर निर्णय हा ट्रम्प प्रशासनाने घेतलेला आहे. आता नेमकं याच्यामध्ये काय आहे, का करण्यात येणार आहे, असे कडक निर्बंध का लादले जात आहेत, तर कोविड-19चा जो प्रादुर्भाव आहे, या कोविड-19च्या प्रादुर्भावामुळे अमेरिकन लोकल्स जे आहेत त्यांना बेरोजगारीचा सामना करावा लागतोय. तर त्यांना त्यांच्या क्षेत्रामध्ये रोजगार मिळावा या दृष्टिकोनातून बाहेरच्या लोकांनी जर कमी आले तर त्याचा फायदा अमेरिकन्सला मिळेल आणि हाच विचार करून ट्रम्प प्रशासनाने H1B विजा जो आहे, जो तंत्रज्ञानामध्ये सॉफ्टवेअर टेक्नॉलॉजी जे असतात या तंत्रज्ञानामध्ये जो प्रसिद्ध आहे त्याच्यावरती अजून कडक निर्बंध लादण्याची घोषणा जी आहे ती केलेली आहे. नुकतीच कुठल्या राज्यातली प्रसिद्ध मिरची डले खुर्सिनीला GI टॅग देण्यात आलाय. GI टॅग जो आहे तो एक अतिशय महत्वाचं प्रॉडक्ट आपण म्हणू शकतो. जिओग्राफिकल इंडिकेशन टॅग, भौगोलिक संकेतांक ज्याला आपण म्हणतो. तर एखाद्या प्रॉडक्टला हा GI टॅग मिळाला तर त्याचं महत्व जे आहे ते जागतिक कीर्तीवरती वाढतं. तर सिक्कीम मधली प्रसिद्ध असे डले खुर्सिनी जी आहे ही मिरची, या मिरचीला GI टॅग देण्यात आलाय. ही जगातली सगळ्यात तिखट मिरची जी आहे ती मानली जाते. तर सिक्कीम मध्ये उगवणारी डले खुर्सिनी या प्रॉडक्टला जो आहे तो GI टॅग जो आहे तो देण्यात आलेला आहे. नुकतंच कोणी बापू द अनफॉरगेटेबल नावाच्या पुस्तकाचं विमोचन केलंय. तर
दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांनी बापू द अनफॉरगेटेबल या पुस्तकाचं अनावरण केलेलं आहे. गांधीजींची यावर्षी 151वी जयंती होती आणि या जयंतीनिमित्त जे या पुस्तकाचं विमोचन जे आहे ते करण्यात आलेलं आहे. IACC ने कोणाला लाईफ टाईम अचीवमेंट पुरस्कारासाठी सन्मानित केलंय? तर रतन टाटा, इंडो अमेरिकन चेंबर ऑफ कॉमर्स, IACC चा लॉंग फॉर्म आहे इंडियन अमेरिकन चेंबर ऑफ कॉमर्स, यांनी जे रतन टाटा, टाटा ग्रुपचे रतन टाटा जे आहे यांना भारत आणि अमेरिका बिझनेस कौन्सिल मधल्या महत्वपूर्ण भूमिकेसाठी आणि त्यांचं जे लिडरशिप आहे या लिडरशिपसाठी लाईफ टाईम अचीवमेंट अवॉर्ड, IACC लाईफ टाईम अचीवमेंट अवॉर्डने सन्मानित केलेलं आहे. एक महत्वाची नियुक्ती झाली ती म्हणजे स्टेट बँकेच्या अध्यक्षपदी. स्टेट बँकेचे जे अध्यक्ष होते रजनीश कुमार हे रिटायर झाले आणि त्यांच्या जागी दिनेश खरा जे यांची नियुक्ती झालेली आहे. तर आता SBI चे नवीन अध्यक्ष असणार आहेत दिनेश खरा. यांची नियुक्ती जी आहे ती 3 वर्षासाठी असणार आहे आणि याच्या पूर्वी जर ते बघितलं तर ते SBI चे व्यवस्थापकीय संचालक होते. जागतिक बँकिंग आणि सहाय्यक कंपन्यांचा पदभार त्यांनी सांभाळला होता आणि आता जे आहे स्टेट बँकेच्या अध्यक्षपदी जे आहे ही दिनेश खरा यांची नियुक्ती झालेली आहे. 12व ब्रिक्स शिखर संमेलन 2020 जे आहे याचं होस्ट कोण असणार आहे, मेजबानी कुठला देश करणार आहे? तर ही जी बैठक आहे ही रशियामध्ये जुलैमध्ये होणार होती. म्हणजे 12वी शिखर बैठक जी आहे ती जुलैमध्ये होणार होती, त्यामुळे ही डिले झाली आहे, जुलैमध्ये झाली नव्हती. परंतु आता ही जी आहे ती व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून ब्राझील, रशिया, इंडिया, चायना आणि दक्षिण आफ्रिका, साऊथ आफ्रिका या देशांचा हा संघ आहे. एकमेकांना मदत करण्यासाठी व्यापारिक दृष्टिकोनातून, डेव्हलपमेंटच्या दृष्टिकोनातून हा ब्रिक्स संघ जो आहे तो उभा राहिलेला आहे आणि याच्या माध्यमातून एकमेकांना सपोर्ट करण्याचं काम जे आहे ते चालू आहे. आणि ब्रिक्सची जी बैठक आहे ही रशियामध्ये होणार आहे, कारण की रशिया जो आहे तो सध्या अध्यक्षपद जे आहे ते रशियाकडे आहे. त्यामुळे याचं होस्टिंग जे आहे या बैठकीचं होस्टिंग कोण करणार आहे? रशिया हा देश करणार आहे. भारतामध्ये प्रत्येक वर्षी वन्यजीव सप्ताह केव्हापासून केव्हापर्यंत साजरा केला जातो? तर वन्यजीव सप्ताह जो आहे तो 2 ऑक्टोबर ते 8 ऑक्टोबर पर्यंत साजरा केला जातो. 4 ऑक्टोबर ऍक्च्युली हा जो दिवस आहे 4 ऑक्टोबर हा आंतरराष्ट्रीय प्राणी दिन म्हणून साजरा केला जातो आणि वर्ल्ड लाईफ वीक जो आहे वर्ल्ड लाईफ वीक हा 2 ते 8 ऑक्टोबरच्या दरम्यान भारतामध्ये साजरा केला जातो. हा 1957 पासून साजरा करण्यात येणार आहे आणि या वर्षीची जी थीम आहे ती म्हणजे रोअर अँड रिव्ह्यू एक्सप्लोरिंग ह्युमन ॲनिमल रिलेशनशिप्स. ही जी आहे यावर्षीची थीम आहे. तुम्हाला जो मगाशी मी प्रश्न विचारला होता की मेडिसिन मधला सर्वात वयोवृद्ध असलेले कोण आहेत की ज्यांना या नोबेल पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं होतं, तर आर्थर आश्किन यांना जे 2018 मध्ये जे आहे ते नोबेल पुरस्कार मिळाला होता. त्यावर्षी ते 94 वर्षाचे होते. 94 वर्ष आर्थर आश्किन यांना डिक्लेअर करण्यात आलं होतं आणि त्यांनी जो एक ऑप्टिकल ट्विझर किंवा चिमटा जो बनवला होता, प्रकाशीय चिमटा, त्याच्यामध्ये जे सूक्ष्मजीव पकडण्यामध्ये जे तो सूक्ष्मजीव जे आहे या सूक्ष्मजीवांचं अध्ययन आणि त्याच्या माध्यमातून या सूक्ष्मजीवांमधले घटक जे आहे हे पकडण्यासाठी त्यांनी जो संशोधनासाठी भौतिक शास्त्राच्या नोबेलने जे आहे त्यांना सन्मानित करण्यात आलं होतं. तर सूक्ष्म गटांच्या स्थिर अवस्थेमधला जो अभ्यास आर्थर आश्किन यांच्यामुळे झाला होता. थोडस इथे एक जरा कन्फ्युजन दिसतंय भौतिक शास्त्रामधला की मेडिसिन मधला, कारण की मी जे वाचलं होतं ते मेडिसिन मध्ये आणि आज वृत्तपत्रामध्ये भौतिक शास्त्र दिलंय. तर त्याचं एक कन्फर्मेशन जे आहे ते मी उद्याच्या क्लासमध्ये जे ते तुम्हाला देणार आहे. ऑप्टिकल ट्विझर साठी जे आर्थर आश्किन यांना नोबेल पुरस्कार मिळाला होता आणि नुकतंच जे आहे त्यांचं निधन झालेलं आहे. तर या महत्वाच्या घडामोडी होत्या. तुम्ही आपल्या चॅनलचं मेंबरशिप अजून घेतलं नसेल तर चॅनलचं मेंबरशिप घ्या. चॅनलचं नाव आहे त्याच्या बाजूला जॉईन नावाचं बटन आहे, तिथे क्लिक केल्यानंतर वेगवेगळ्या मेंबरशिप तुम्हाला मिळू शकतात. 299 पर मंथ जी आहे ती कंबाईंड परीक्षेच्या GS सब्जेक्ट साठी तुम्हाला मिळेल.
तर 599चं तुम्ही घेतलं तर राज्यसेवा पूर्व परीक्षेच्या दृष्टिकोनातून सर्व उपयोगी असं GS, CSAT प्लस मॅथ्स आणि मेंटल एबिलिटी या सगळ्या विषयांचं मार्गदर्शन या मेंबरशिप मध्ये ओनली फॉर मेंबर्स व्हिडिओज नावाची जी कॅटेगरी आहे त्याच्या माध्यमातून तुम्ही करू शकता. तुम्हाला जर काही प्रश्न अडचण असतील तर तुम्ही जे आहे ते कमेंट बॉक्समध्ये टाका. तुमच्या कमेंटला रिप्लाय करण्याचा आमचा नेहमीच प्रयत्न आहे. चॅनलला आतापर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. सोबत बेल शेप आयकॉन आहे तो सुद्धा क्लिक करा. म्हणजे येणाऱ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन जे आहेत ते सगळे तुम्हाला वेळेवर मिळतील. तर आता मी थांबतोय. धन्यवाद.